तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक ही नेहमी ऊर्जावान असतात, नेहमी योग्य निर्णय घेत असतात, तर काही लोक ही नेहमी थकल्यासारखे असतात, नेहमी विचलित झालेले असतात आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात काही घडत नाही. आणि त्यामागे आपलं शारीरिक काय कारण आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. असं वागण्यामागे दोन्ही कारणे असू शकतात, एक शारीरिक आणि दुसरं मानसिक. पण मानसिक कारण जरी असेल तर त्याला सपोर्ट देणारं हे शारीरिक कारण असतंच. त्यामुळेच आज आपण याच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्या शरीरात 3 दोष असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे, वात, पित्त आणि कफ. पण यातला प्रधान दोष कोणता आहे हे तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या शरीरातला प्रधान दोष आहे तो म्हणजे वात. वात दोष हा आपल्या शरीरातलं पित्त आणि कफ या दोघांच्या मागे लागून सर्व कामे करून घेत असतो. त्याचबरोबर योग्य वेळी पचन, योग्य वेळी मलप्रवर्तन ही सगळी कामे वात दोष हे पित्त दोष आणि कफ दोष यांच्याकडून करून घेत असतो. ज्याप्रमाणे ऑफिसेसमध्ये मॅनेजर असतो, तो मॅनेजर सगळ्या एम्प्लॉईज कडून वेगवेगळी कामे करून घेत असतो, त्याच प्रकारे आपल्या शरीरात सुद्धा वात दोष हे मॅनेजर आहे. पेशंट स्वतः सांगतात की मला वात आहे, म्हणजेच काय, पोटात गॅसेस झालेले असतात, हातपाय आकडलेले असतात, सांधे दुखत असतात, ठणकत असतात, हातापायाला गोळे येत असतात, पायाला मुंग्या येत असतात. ही सगळी वाताची लक्षणे आहेत. असा त्रास झाला की बरेच जण काय म्हणतात की मला वाताचा त्रास आहे, पण आपल्या शरीरात हा वात दोष नेहमीच असतो. मग हे आजार कसे तयार होतात? तर जो प्राकृत वात दोष आहे त्याच्या गतीला कुठेतरी अडथळा आला असेल किंवा त्याचं थांबला असेल तर त्यामुळे असे त्रास निर्माण होतात. वात दोष आपल्याला दिसत नाही, पण तो सायलेंटली आपल्या प्रत्येक कार्यावर काम करत असतो. यालाच आपण शरीरातली अदृश्य शक्ती असं सुद्धा म्हणू शकतो, कारण त्याचा परिणाम आपल्याला क्षणाक्षणाला दिसते, पण तो स्वतः मात्र दिसत नाही. हा वात दोष आपल्या शरीरात काय काय कामे करतो तर सगळ्यात पहिलं आहे शरीराचं संतुलन ठेवतो. म्हणजेच काय, तर आपल्या शरीरातलं रक्त, हाडं, मांस हे सगळे जे सप्तधातू आहे त्यांच्या हालचालींना नियंत्रित करतो आणि त्यामुळेच आपलं शरीराचं संतुलन राखले जाते. दुसरं काम आहे आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणे. वात जर प्रकृत असला तर आपली विचार करण्याची शक्ती ही उत्तम असते. आपल्याला नीट विचार येतात, जे ऐकलेले आहे ते व्यवस्थित समजायला लागतं, मन शांत राहतं आणि स्मृती सुद्धा चांगली असते. पण या उलट जर वात बिघडला तर आपल्याला चिंता, अँझायटी, डिप्रेशन, त्याचबरोबर झोपेत सुद्धा अडथळे निर्माण होतात. तिसरं वात दोषाचं काम आहे ते म्हणजे आपल्या शरीरातली इम्युनिटी वाढवतो. सर्दी, खोकला, गॅस, अपचन यासारखी तक्रारी चालू असल्या तर आपली इम्युनिटी हळूहळू कमी होते. पण या उलट जर आपल्या शरीरात दोष प्राकृत असले तर त्यामुळे आपली इम्युनिटी ही चांगली राहते. चौथं कार्य आहे ते म्हणजे आपल्या शरीराची नर्वस सिस्टीम, रिफ्लेक्स ॲक्शन जे आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या जर गरम वस्तूला आपला हात लागला तर आपण तो लगेच बाहेर काढतो, यालाच आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतो. हे रिफ्लेक्स ॲक्शन नर्वस सिस्टीमद्वारे कंट्रोल केल्या जाते. पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये आपण पाहिलं असेल, त्यांच्यामध्ये हळूहळू रिफ्लेक्स ॲक्शन किंवा संवेदना ही कमी कमी होत जाते. त्यावर जर आपण वाताची चिकित्सा केली तर हळूहळू या संवेदना आपल्याला पूर्वीसारख्या जाणवायला लागतात. वात हे पूर्ण शरीर व्यापून आहे, यामध्ये गतिमानता आहे, म्हणजेच नेहमी फिरत राहणारे आहे. आपल्या शरीराची 5ही इंद्रिये व्यवस्थित काम करण्यासाठी वात प्राकृत असणे महत्त्वाचं आहे. नवीन पेशी तयार करणे, आपलं अन्न व्यवस्थित पचणे, आपला जो अग्नी आहे त्याला फुंकर घालण्याचं काम सुद्धा हा वात दोष करत असतो. एवढी सगळी कामे जर आपल्या शरीरातला एक दोष करत असेल तर हा दोष प्राकृत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे. आणि हा दोष प्राकृत कसा ठेवावा याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तसं नक्की सांगा. आणि आजपासून कॉन्शियसली हा वात दोष प्राकृत कसा राहील, ही अदृश्य शक्ती आपलं व्यवस्थित काम कसं करेल, यासाठी आपण काय चुका करतो ते लक्षात घ्या आणि ते दुरुस्त करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा.